टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता 3री. विषय परिसर अभ्यास भूगोल. पाठ 7. आपले गाव आपले शहर. सुस्वागत मुलांनो. या चित्रामध्ये शहर व गाव दाखवले आहे. या चित्राचे नीट निरीक्षण करा. 1. शहर व गावातील वेगळेपणा खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या. घर. पहिला मुद्दा घर. गावातील घर दगड माती यांचे असते. छप्पर कौलारू असते. काही घरे पत्र्याची असतात. पोशाख. पुरुषांचे कपडे शर्ट पायजमा धोतर. डोक्यावर टोपी किंवा फेटा असतो. स्त्रियांचे कपडे नऊवारी साडी असते. वाहने बैलगाडी असते. रस्ता कच्चा असतो. उद्योग छोटे उद्योग असतात. लोहार लोखंडाच्या वस्तू बनवतो. कुंभार मातीच्या वस्तू बनवतो. सुविधा. गावात फार सुविधा नसतात. गावात बस सेवा आहे. एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहर. आता आपण शहराचे निरीक्षण करू. घरे उंच इमारती असतात. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेले असतात. मोठमोठे दवाखाने असतात. पोशाख. पुरुषांचे कपडे शर्ट पॅन्ट असते. स्त्रिया पंजाबी ड्रेस घालतात. काही जणी नऊवारी साडी नेसतात. वाहने कार बाईक ट्रक या सुविधा असतात. मोठमोठी उड्डाणपुले असतात. उद्योग मोठे उद्योग असतात. याशिवाय तुम्ही गाव व शहर यात कोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यांची यादी करा. या चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात? चित्रात पहा. कोबी टोमॅटो फ्लावर ह्या गोष्टी शेतात तयार होतात. या गोष्टी आणखी कोठे मिळतात? या गोष्टी दुकानात मिळतात. चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते? छत्री सायकल रेनकोट. या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात? दुकानात मिळतात. या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते? छत्री पाऊस व ऊन यापासून संरक्षण होण्यासाठी छत्री वापरतात. सायकल दूर अंतर लांब अंतर पार करण्यासाठी वापरतात. रेनकोट पावसापासून संरक्षण होण्यासाठी वापरतात. या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? ट्रक मालगाडी या साधनांचा वापर केला जातो. धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून येतो. सायकली खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो. शेतीची अवजारे कापड औषधे मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात. कारखाने मुख्यतः शहरांजवळ असतात. गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात. शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व संदेशवहनाची साधने आवश्यक असतात. संदेश म्हणजे निरोप. वहन म्हणजे संदेश पोहोचवणे संदेश पाठवणे निरोप पाठवणे. गाव आणि शहर यांच्यात पूर्वी फार मोठा फरक असे. आता हा फरक कमी होऊ लागला आहे.
शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्ये दिसू लागल्या आहेत. वाहतुकीची साधने माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला. आधी तो बैल, हत्ती, उंट, घोडा, गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे. पुढच्या काळात बैलगाडी, घोडागाडी अशी साधने आली. मग जहाजे, मोटारी व आगगाडी यांचा शोध लागला. पुढे विमानांचा शोध लागला. त्यामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली. थँक्यू.